शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 60 लाखांच्या वर नोंदी आणि न्यायाधीश शिंदे समितीस दिलेली मुदतवाढ रद्द झाल्याशिवाय ओबीसी आरक्षणाचा बचाव होऊ शकत नाही। नव्यानं दिले गेलेले खाडाखोड करून जिथं रिक्त जागा आहे तिथं कुणबी नोंद करून अधिकाराचा अतिरेकी वापर करून 60 लाखांवर नोंदी कागदपत्रात घुसवून ओबीसी प्रमाणपत्र वितरित केली। न्याय शिंदे समितीस या कामी ओबीसींची न्याय शिंदे समिती बरखास्तीची मागणी करतात। ओबीसींच्या मागणीस केराची टोपली दाखवत बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनं 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली। विरोधी काँग्रेस, शिवसेना, उभाटा, राष्ट्रवादी, शरद पवार यांनी यास कसलाही विरोध न करता अनुमती दिली। या सर्वांना मिळून ओबीसी आरक्षण संपवायचे आहे। सध्या संपल्यातच जमा आहे। सामान्य ओबीसींनी हा आरक्षण बचावचा अर्थात कुणबी नोंदी रद्द करण्याचा लढा हाती घ्यायला हवा। नेत्यांची कमजोरी आहे, ते व्यक्त होऊ शकत नाहीत। आरक्षण वाचवायचे असल्यास ओबीसी बांधवांनी आमदार यांना कुणबी नोंदी रद्द करण्याबाबत जाब विचारावा। कुणबी नोंदी रद्द होणार नाहीत तोपर्यंत कोणाही मराठा आणि प्रस्थापित वर्गातील उमेदवारास मतदान देणार नाही, अशी ठाम भूमिका घ्या। त्यातून सरकार ऐकत नसेल तर ओबीसी उमेदवार ओबीसी बहुजन पार्टीमधून विधानसभेत पाठवा। सरकारने कधी नव्हे तितका सत्तेचा वापर करून ओबीसींवर अन्याय केला, तो अन्याय मतातूनच दूर करावा लागेल। प्रत्येक मतदारसंघात ओबीसींच्या आरक्षण बचावासाठी, ओबीसींच्या अस्तित्वासाठी, ओबीसींच्या अस्मितेसाठी, राजकीय परिवर्तनासाठी बैठक परिषद घेऊन कुणबी नोंदी रद्द होणार नाहीत तोपर्यंत मराठा उमेदवारास मतदान द्यायचे नाही ही चळवळ राबवा। ओबीसी चळवळीतून ओबीसींसाठी कार्य करणारा प्रामाणिक कार्यकर्ता उमेदवार देऊन तन मन धनानं त्यांना मुंबई सभागृहात पाठवा। निवडणुकीच्या माहोलात सैरभैर न होता पुढच्या पिढीची भाकरी वाचवा। प्रकाशअण्णा शेंडगे आणि सहकारी यांचे संघर्षात साथ सोबत देऊ। ओबीसी वाचू। ओबीसींचे किमान 100 ते 150 सक्षम उमेदवार उभे राहावेत। सत्तेची चावी हातात घेऊन अन्यायी आदेश 60% ओबीसींची मतशक्ती दाखवून रद्द करावेत। आम्ही सांगलीत 8 विधानसभा मतदारसंघात तशी व्यूहरचना करत आहोत। त्यानंतरच्या पंचायत समिती, झेडपी, नगरपंचायत, महानगरपालिका याही निवडणुका ओबीसी तत्वावरच लढून ओबीसींचे राजकीय परिवर्तन करू।